रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणजेच विजयादशमी या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमी येथील लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माचा स्वीकार करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. विजयादशमी दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या दिवशी असल्याने मिरवणुकीच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील हजारो संख्येच्या स्वरूपातून लेझिम खेळाडू या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवतात. दरम्यान न्यू बुधवार पेठ येथील पूज्य भदंत शील रत्नजी लेझिम ताफ्याचे बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आयोजक अजित गायकवाड यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त न्यू बुधवार पेठ येथील भागात लेझिम सरावाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक अमर पुधाले, अरुण बालेराव, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड, मधुकर दोड्यानूर आदींच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक बुद्धवंदना घेऊन लेझिम सरावास प्रारंभ करण्यात आला. यावेळी अश्विन गायकवाड, महेश गजधाने, कपिल घोडके, बॉबी ग्रुपचे अध्यक्ष शिवाजी थोरात, डी मधू, सुनील शिवशरण, अश्विन गायकवाड, महेश गजधाने, सचिन गायकवाड, राहुल हुबारे, अभिजित कांबळे, सुहास सीताफळे, आतिश होसमनी, दत्ता मामा शिवशरण, सोनू दोड्यानूर, पवन कांबळे, धम्मपाल सर्वगोड, सुमेध धेंडे, सुयश गायकवाड, दत्ता मामा शिवशरण, सुधाकर राजगुरू, केवळ उबाळे, राहुल हुब्बारे, अभिषेक डोळसे, धीरज सातपुते, आकाश कांबळे, दादा सर्वदे, विनोद सर्वदे आणि बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.